हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहे व्हेज हक्का नूडल्स. तर सॅटरडे आणि चायनीज जरा बरं वाटतं आहे का नाही. त्यासाठी आपण घेतलेले आहेत नूडल्स, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेले गाजर, शिमला मिरची, येलो शिमला मिरची आणि रेड शिमला मिरची, त्यासाठी स्प्रिंग ऑनियन घेतलेलं आहे. सगळे हे आपण बारीक कापून घेतलेले आहे मिरची आणि लसूण सुद्धा. तर एका भांड्यामध्ये आपण पाणी बॉईल करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये टाकलेले आहे 2 स्पून मीठ. तर मिठामध्ये बघा उकळी आल्यावरच आपल्याला हे असे नूडल्स टाकून घ्यायचे आहेत आणि असं हळूहळू त्याला पलटून मोकळं करायचं आहे. नूडल्समध्ये बनवण्यासारखं काय असेल तर ते नूडल्स शिजवून कसे घ्यायचं हाच मेन फंडा आहे. तर याला आपण 75% कुक करून घ्यायचं आहे, कारण हे पूर्णपणे आपण जर शिजवलं तर ते एकदम चिकट आणि स्टार्ची असे होतात. तर आपल्याला असं हे पलटत नूडल्स मोकळे करून घ्यायचे. तुम्ही बघा मी कसं करत आहे ते. तर असंच आपल्याला हाय फ्लेमवरती नूडल्स शिजवून घ्यायचे आहेत. हे बघा आता नूडल्स मोकळे व्हायला सुरुवात झालेली आहे. असंच आपल्याला हळूहळू पलटत नूडल्स असे मोकळे करून घ्यायचे आहेत. जास्त पण हलवायचं नाही, नाहीतर काय होतं मग सगळे नूडल्स तुटून जातील. तर असेच आपल्याला बघा नूडल्स मोकळे करून घ्यायचे आहेत. आता हे नूडल्स बघा रेडी झालेले आहेत. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तर आपल्याला काय करायचं आहे, हे असे एका डिशमध्ये काढून ते पूर्ण त्याच्यावरती गार पाणी टाकून त्यांना मोकळे करून घ्यायचं आहे. गार पाणी टाकल्यावरती काय होतं, त्यांचं जे इंटरनल कुकिंग असतं ते बंद होतं. तर हे असे आपल्याला काढून घेऊन त्याच्यावरती थोडंसं तेल टाकून असे मोकळे करून घ्यायचे आहेत. तेल टाकल्यामुळे काय होतं की ते असे चिकटत नाहीत किंवा त्याच्यामध्ये स्टार्च राहत नाही, ते असे मोकळे होतात. तर आता आपण एका गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये कढईला पूर्ण तेल लावून घ्यायचं आधी आणि हाय फ्लेमवरतीच आपल्याला नूडल्स बनवायचे आहेत. तर तेल असं एकसारखं सगळीकडे लावून घ्यायचं आधी आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली लसूण, बारीक चिरलेली मिरची हे टाकून घ्यायचं आहे. हाय फ्लेमवरतीच आपल्याला नूडल्स बनवायचे आहेत. तर तुम्ही बघा, तर याच्यामध्ये सगळे बारीक चिरलेले व्हेजिटेबल्स पण हळूहळू टाकून सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे. 1-1.5 मिनिटभर आपण या सगळ्या व्हेजिटेबल्स कुक करून घेऊयात. त्याला जास्त वेळ पण नाही लागत. तर असंच आपल्याला हे सगळं असं हाय फ्लेमवरती परतत बनवायचं आहे. हाय फ्लेमवरती ह्या भाज्या पण लवकर कुक होतात आणि असं परतत राहिल्यामुळे ते करपत नाही. तर हे आपण सगळे बारीक चिरलेले शिमला मिरची, कांदा, स्प्रिंग ऑनियन हे सगळं टाकून ते परतून घेणार आहे. तर बघा आता तुम्ही हे असं परतत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. 1-1.5 मिनिटभर मध्ये हे सगळं व्हेजिटेबल्स शिजून जातात. तर बघा आता तुम्ही व्हेजिटेबल्स आपल्या जवळपास कुक झालेले आहेत. आता आपण याच्यामध्ये नूडल्स टाकून घेऊ.
नूडल्स पण आपल्याला जास्त हलवायचे नाही आहेत. आता याच्यामध्ये आपण रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस आणि सोया सॉस टाकून हे सगळं मिश्रण व्यवस्थित परतून घेणार आहे. जास्त हलवायचं नाही, नाहीतर मग आपले नूडल्स तुटू शकतात. तर आपल्याला असं हळूवारपणे हलवत हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने आपले नूडल्स रेडी होत आहेत, बघून घ्या. तर ही नूडल्सची रेसिपी तुम्हाला कशी वाटली